हॅलो फ्रेंड्स. तर काल मी रात्री म्हणजे जरा वेळ झोपली आणि असंच माझ्यासमोर एक व्हिडिओ आला होता बारामतीकर मॅडमचा. आपली विजया बारामतीकरचा एक व्हिडिओ आला होता आणि ती माझ्यासाठी मोहिनी आय लव्ह यू, मोहिनी आय लव्ह यू असा करून व्हिडिओ तिने छोटासा काढला होता. तर तो माझ्यासमोर आला आणि मी नंतर थोड्या वेळानं झोपली तर मला स्वप्नात आल्या विजया बारामतीकर मॅडम. तर सकाळी मी म्हणजे माझं मन पुष्कळ म्हणजे खात होतं. काय अशी असं तिच्याबरोबर झालं. तिने तर लोकांची पोलकोल केली होती. चेहरा न दाखवता. ती चेहरा दाखवत नव्हती. मग काही जे आहेत यूट्यूबर, मी म्हणते ना कशासाठी, हे असे यूट्यूबर ह्याच कामाचे. ह्याचा ॲड्रेस त्याला द्यायचा, त्याचा ॲड्रेस ह्याला द्यायचा, ह्याचा नंबर त्याला द्यायचा. हे असे काम असेच भलतीच लोकं करतात. तिचा नंबरसुद्धा असंच कोणीतरी दिला आहे का यूट्यूबरने. धंदा नसलेला यूट्यूबर. आणि नंतर तिला फॉलो केलं, तिच्या घरी गेले, तिला मारहाण केली, तिला बोलवलं, तिला बोललं की तुमच्याकडे माफी म्हणजे तू माफी माग, आम्ही सगळं क्लिअर करू. हे सगळं झालं. बिचारी ती तिथे गेली आणि तिच्यावर एवढा अत्याचार केला ह्या लोकांनी. लाईव्ह व्हिडिओ आत्तासुद्धा तुम्हाला तो दिसेल यूट्यूबमध्ये. तर मला एवढं सांगायचं आहे महाराष्ट्र पोलिसांना की तिथे जे होते, ज्याच्या घरी झालं होतं त्याला पण पकडा. मी तर खरं सांगते, त्याच्या घरी झालं होतं जेव्हा त्यांच्या घरी झालेलं त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करायला पाहिजे होता की असं असं होते. ते लोकं पण मस्त मजेत आपण व्हायरल होऊ. ज्यांचं घर होतं त्यालासुद्धा पकडा. ज्यांनी हे केलं आहे म्हणजे चपलाच्या हारा घातले हे लोकं तर मस्तपैकी फिरत आहेत. तिथे जे बायका होत्या त्यांना पकडा. त्यांचे मोबाईल चेक करा. त्यांचे मोबाईलमध्ये काही नसेल तर तुम्ही ते सगळं चेक करा आणि त्यांना एकदा पकडून त्यांनासुद्धा ते दंडका द्या. काही लोकांनी हात उचलले नसतील, काही लोक गप्प बसले असतील तर ते सुद्धा तिथे त्याच्यामध्येच होतात की जर एखादा कोणी अत्याचार म्हणजे रस्त्यावर असं एखाद्या व्यक्तीला मारत असेल आणि तुम्ही बघत असाल ना, तो पण गुन्हा आहे मैत्रिणींनो. त्याला वाचवायला जायला पाहिजे होतं तुम्ही. इथे एका बाईचा तो व्हिडिओ बघून तेव्हा गर्भपात झाला, त्या बाईचं मिसगॅरेज झालं. त्याला जबाबदार कोण? तुम्ही आहात. तुम्ही लोक. त्या लोकांना तिकडचा पत्ता माहीत होता. माधुरीताईंनी लाईव्ह घेतली आणि एवढं सांगितलं तरीसुद्धा तुम्ही नाही केलं. तुम्हाला फक्त आणि फक्त माधी तुम्ही तिला केलं. माधुरी पाटीलला खाली पाडायला बघितलं तुम्ही लोकांनी. कारण ती खरी होती, त्याच्यामुळे तिला ना कोणी फसवू नाही शकलं. तुम्ही सगळे खड्ड्यात पडले. मला एवढंच महाराष्ट्र पोलिसाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये हे जे झालेलं आहे ते हे एकदम निंदनीय आहे आणि एक पोलिसाच्या घरातच हे सगळं प्रकरण झालं आहे. तर पहिलं ते पोलीस तर नाही आहेत माझ्या प्रकारे, त्यांचं म्हणजे डेथ झालेली आहे, पण त्यांच्या घरात जाऊन त्यांना विचारपूस करा. त्यांच्या एरियाचे तिथे कोण होतं त्याचे सगळे रेकॉर्डिंग काढा. सगळं म्हणजे कोण किती वाजता आलं, कोण किती वाजता गेलं. कारण ती बिचारी बाई आता सोशल मीडियावर नाही आहे. तिच्यावर काय झालं आपल्याला माहीत नाही. तिचं कॉन्टॅक्ट डिटेल आमच्याकडे नाही आहे. तिच्या चॅनलवर व्हिडिओ पडत नाही आहे. त्याच्यासाठी मला ह्याच्यावर तुम्ही करायलाच पाहिजे. जर कोणी हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना महाराष्ट्र पोलिसांचा हॅशटॅग माहीत असेल तर त्यांनी नक्की इथे या व्हिडिओच्या खाली तो हॅशटॅग वापरा, जेणेकरून मला त्या पण ती आपली विजया बारामतीकरला मला म्हणजे तिला काय म्हणतात तिला भेटून द्यायलाच पाहिजे हक्क तिचा. कारण तिने एवढा मार खाल्ला तेव्हा ती एवढी आजारी होती, तिचं वेट जास्त होतं, तिला एवढा प्रॉब्लेम होता, तरीहीसुद्धा तिला कानपटेत मारण्यात आले. मला एकच आहे, ज्यांनी हे केलं, काही लोक तर ॲक्टिंग करत आहेत की मला हार्ट पेशंट आहे मला असं झालं आहे तसं झालं आहे. तर त्या सगळ्या लोकांना कानूनला उत्तर द्यायलाच पाहिजे. मैत्रिणी, विजया बारामतीकरला काय भेटलं पाहिजे? तुम्ही सांगा काय भेटायला पाहिजे? मला ते शब्दच येत नाही. तर विजया बारामतीकरला आपण सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. तिला जी मारहाण झाली होती आणि ज्यांनी बघितलंसुद्धा होतं. कारण जर एखादा व्यक्ती कोणाला मारत असेल आणि आपण बघत असेल ना तर आपण पण गुन्हेगार असतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की हा व्हिडिओ तिथपर्यंत पोचवा. विजया बारामतीला झालेली मारहाण त्यातल्या सगळ्या ज्या बायका होत्या त्या लोकांना सगळ्यांना मध्ये टाकलंच पाहिजे. कारण त्या एका बिचाऱ्या बाईवर अत्याचार केला. तिने व्हिडिओमध्ये काय केलं होतं
तिने व्हिडिओमध्ये काही सांगितलं नव्हतं. ज्या खरी गोष्टी होत्या त्याच सांगितल्या होत्या. आत्ता पण ह्या यूट्यूबमध्ये असंच चाललं आहे. जर एखाद्या खरी गोष्ट सांगितली ना तर सगळ्यांना लागत आहे. ठीक आहे. तर हे चालतच राहणार आहे. तिने चांगलं सांगितलं होतं. तिने कोणाच्या विषयी वाईट सांगितलं नव्हतं. बरोबर सांगितलं होतं तिने. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तो विषय कुठे गेला आहे माहीत नाही. पण तो विषय मला आता आम्हाला सगळ्या जनतेला त्या विषयावर काही ना काहीतरी प्रतिक्रिया पाहिजे. विजया बारामतीकर जी आहे तिला मी सपोर्ट करतो. तिच्यावर काहीही हे असेल म्हणजे तो त्या व्हिडिओमध्ये ज्या बायका दिसतात आणि ते कोण आलं त्यांचे सगळ्यांचे मोबाईल तुम्ही चेक करा. एवढीच माझी विनंती आहे. मुंबईचे जे पोलीस ऑफिसर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून विजया बारामतीकरला आपण सगळे सपोर्ट करू शकतो. विजया बारामतीकरचा मी व्हिडिओ नाही दिसत, मला तिचं काही दिसत नाही. तर ती कुठे गेली, काय झालं तिच्याबरोबर, असं काय झालं की तिने व्हिडिओ करायचे बंद केले मैत्रिणींनो. तर मला विजया बारामतीकरसाठी मला पुष्कळ वाईट वाटतं. तो मला तिच्यासाठी आता बघा एवढं झालं, एवढे मोठे मोठे यूट्यूबर आहे, कोणी तिच्या सपोर्टसाठी आलं का? कोणीही नाही आलं तिच्या सपोर्ट. ती विजया बारामतीकर काही काही लोकांविषयी बोलत होती, ती बरोबर बोलत होती. तिने जे सांगितलं होतं ते आता सगळं सिद्ध होत आहे खरोखर मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि विजया बारामतीला आपण सगळे सपोर्ट करू. जर हा व्हिडिओ विजया बारामतीकर बघत असेल तर नक्की खाली कमेंट कर गं बाई, कुठे आहे, काय करते. आणि मी एवढंच सांगते की माधुरी पाटीलला ना खाली पडायला जाऊ नका तुम्ही. आणि ती एक बस बाकी आहे, तिचा तो कारमध्ये दांडका असतो ना तो बस आहे. ठीक आहे ना. पण मला एवढंच मुंबईच्या पोलीस प्रशासन ह्यांना सांगायचं आहे की तिथे जे बायका होत्या, ज्या बायका होत्या त्यांना सगळ्यांना तुम्ही पकडा. मला एवढंच तुमच्याकडे विनंती आहे, बाकीचं काही नाही. माधुरी पाटील ताई तर आहेत, त्यांच्याकडे सगळे प्रूफ असतीलच, कारण त्या प्रूफशिवाय काहीच बोलत नाही. तर चला मैत्रिणींनो, असं विचार करा, जर तुमच्या गळ्यात कोणी चपलाच्या हारा घातल्या तर कसं झालं असतं. ज्यांनी चपलाच्या हारा केला त्यांच्या गळ्यातच आता चपलाच्या हारा दुसऱ्यांनी टाकलं सोशल मीडियावर, कसं झालं असतं. घरामध्ये चपलाच्या माळा करताना तिथे बायका बसल्या होत्या, त्यांनी का नाही प्रश्न विचारले, ही चपला कोणासाठी आहे, कसा हक्क दिला त्या लाडकी भारतीने, की तू चप्पल कशाला करते माझ्या घरामध्ये, पॉझिटिव्हिटी आहे माझ्या घरात, तू चपलाचा हारा का करते. मस्तपैकी हे लोक बसून बघत होते. तर हे एकदम चुकीचं आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, मला काल ती स्वप्नात आली, ते तिचा व्हिडिओ बघितला आणि ते स्वप्न पडलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तिच्यासाठी जे लोक त्या गच्चीवर होते त्यांच्या सगळ्यांचं काढा, डिटेल्स काढा आणि त्यांना आणा स्टेशनमध्ये, घाला त्या लोकांना आणि त्यांना शिक्षा द्या. ठीक आहे. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि इथे मी हेट नाही पसरवत. ठीक आहे. मी विजया बारामतीच्या सपोर्टसाठी मी व्हिडिओ केला, कारण मला ती काल स्वप्नात आली होती. व्हिडिओ बघता जर आपण रात्री झोपताना कोणाचे व्हिडिओ बघतो ना तर स्वप्न पडतं कधी कधी. तसं आहे, कधी येत नाही ती माझ्या स्वप्न, पण काळ आली आणि मी पण विचार केला ती दिसत पण नाही. तर चला आपण व्हिडिओ करूया म्हणून हा व्हिडिओ केला. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तिथे हॅशटॅग वापरा, पोलीस स्टेशनचे काय म्हणतात ते, मुंबई पोलीस जे आहे हॅशटॅग ते वापरा. मला ते काही येत नाही. फक्त माधुरीताई हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हीसुद्धा तिथे ते काय हॅशटॅग वापरा, मी पिन करेन. बाकीचे जे आहेत त्यांनी पण ते हॅशटॅग वापरा, जेणेकरून त्या चप्पल कांड झाला होता विजया बारामतीकर बरोबर, त्यांना बरोबर शिक्षा भेटायला पाहिजे. एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि लवकरात लवकर सगळे जेलमध्ये जातील. जेलमध्ये गेले सगळे तर मस्तपैकी देवाकडे प्रार्थना करूया की लवकर सुटून दे म्हणून. ते लोक बघा त्यांच्यासाठी पण चांगलं बोलतो आहे आपण, बाकीचं काय नाही. बाकीचं चला बाय बाय. कोणासाठी हेट स्पीच नव्हती, मला स्वप्नात आले म्हणून मी सांगितलं. बाकी ज्या काही लोकांना झोंबेल जाऊन द्या. पण परत फाईल काढा बाहेर, विजया बारामतीकरची फाईल परत काढा, व्हिडिओ परत काढा. आणि जे आरोपी होते त्यांना सगळ्यांना आत घाला. काही लोकांचे तर जे जामीन देणार होते ना ते कोणाकोणाबरोबर पळून गेलेले आहेत. हां, त्यांची पण ती जामीन रद्द करा. ठीक आहे. काही लोकांचे जामीन ज्यांनी दिली होती ना ते ना
दुसऱ्या पोरीवर लग्न करून पळून गेलेले आहेत. सो ती जामीन रद्द करा आणि ज्यांची जामीनदार खोटे आहेत ते सगळं चेक करा. काही लोकांनी पैसे देऊन जामीनदार ठेवले होते, तर ते सगळं चेक करा. बाकीचं काही नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.